Co-powered by Techno. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्यासोबत आहे. सर, लवकरच लाडकी बहीणचा उरलेला हप्ता येणार आहे, परंतु आधार लिंक झालेलं नाही. जवळपास 50,000पेक्षा जास्त नागपूर जिल्ह्यात. त्यांचं काय होणार? नाही, याच्यामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अद्यापर्यंत आम्ही जवळपास 10 लाख लाभार्थ्यांचं त्यांना ओके करून त्यांचं क्वालिफाय करून आम्ही पोर्टलला अपलोड केलेलं आहे आणि बऱ्याच बहिणींना पैसेसुद्धा त्याच्यामध्ये आले. पण काही हा पेमेंट जो होणार आहे तो आधार लिंक्ड पेमेंट असल्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक नाही आहे त्यांना पेमेंट होणार नाही असं ऑलरेडी होतं. त्यामध्ये जवळपास आमच्याकडे 2.5 लाख असे अकाउंट होते जे आधार लिंक नव्हते. मग जिल्हा प्रशासनाने, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, काउन्सिल सगळ्यांनी मिळून आम्ही कॅम्प घेऊन जवळपास 1-1.5 लाख त्याच्यामध्ये ॲड केले. पण अद्यापही आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 60,000 ते 70,000 अकाउंट असे आहे की ते आधार लिंक नाही आहे. चांगली गोष्ट ही आहे की याच्यामध्ये आम्हाला लाभार्थींनी नाव माहीत आहे. आम्ही या याद्यांना कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल्स, नगरपंचायत आणि ग्रामीण असे वेगवेगळे केले आणि आमचे अधिकारी कर्मचारी त्या महिलांना व्हॉईस मेसेज, फोन करून त्यांना सांगत आहे की आपण आपलं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे तिथे जाऊन आपण तात्काळ आधार सीडिंग करून घ्या. त्याचबरोबर आम्ही बँकांनाही सांगितलेलं आहे की तुमच्या प्रत्येक ब्रांचमध्ये आधार सीडिंग कक्ष एक बनवा, जेणेकरून कोणती पण महिला जर आली तर पटकन तिचे फॉर्म घेऊन आधार सीड होईल, जेणेकरून कोणतीही महिला या अनुदानापासून वंचित राहणार नाही. तर आज, उद्या, परवा 3 दिवस अजून आम्ही सेकंड टप्प्याचा स्पेशल कॅम्प घेणार आहे आणि सगळ्या बँकेमध्ये सगळे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, नगरपंचायतचे अधिकारी, कॉर्पोरेशन अधिकारी सगळे मिळून ते त्यांना फोन करून तात्काळ ह्या 3 दिवसामध्ये स्पेशल कॅम्पेन घेऊन आम्ही हे सगळे उरलेले आधार सीडेड करून घेऊ. माझी एकच विनंती आहे, हे जे लाभार्थ्यांना जर आमच्या अधिकाऱ्यांचा फोन आला किंवा त्यांना स्वतःहून कळलं की माझा बँकशी आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे, त्यांनी तात्काळ जवळच्या बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड करून घ्या, जेणेकरून पुढचा हप्ता जेव्हा येईल त्यांना तात्काळ त्यांच्या बँकेमध्ये DBTद्वारे पैसा जमा होईल. कधीपर्यंत पुढचा हप्ता येणार आहे आणि यांनी जर आधार लिंक केले ना त्यांना पैसे मिळणार नाही? कारण पेमेंटस हा जे पोर्टल आहे, पेमेंट गेटवे, ते आधार लिंक असल्यामुळे ज्यांचे आधार लिंक नसणार, आम्ही त्यांचं ओके केलेलं आहे, त्यांचा लाभ निश्चित झालेला आहे. परंतु जोपर्यंत पेमेंट ते कम्प्युटराइज प्रोसेस असल्यामुळे जोपर्यंत बँकशी आधार कार्ड लिंक होणार नाही तो पेमेंट त्यांचा येणार नाही. जास्ती नाही, आपल्याकडे 50-60 हजारच आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. तात्काळ ते 3 दिवसामध्ये होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि वी आर व्हेरी होपफुल. आणि महिलांनी जर सहकार्य केलं तर तात्काळ 2 दिवसामध्ये होऊन जाईल. पिंक ई रिक्षा वाटपही होणार आहे, काय योजना आहे? एक नवीन योजना शासनाने लॉन्च केलेली आहे, पिंक ई रिक्षा योजना. त्याच्यामध्ये ज्या महिला आहे 20 ते 40 वर्षा वयोगटातले त्यांना ई रिक्षा, आपण पिंक महिला असल्यामुळे पिंक आणि ई रिक्षा, ई व्हेकल म्हणून त्यांना आपण देणार आहे. जवळपास नागपूर जिल्ह्याला 2000चं टार्गेट आलेलं आहे. ते आम्ही कॉर्पोरेशन आणि काउन्सिल शहराकरिता आलेलं त्यांना आपण ऑलरेडी टार्गेट वाटलेलं आहे. अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझी सगळ्या महिलांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ तो अर्ज भरून कॉर्पोरेशन किंवा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जवळच्या जे NULM किंवा MSRLMचं जे ऑफिस आहे तिथे त्यांनी अर्ज दाखल करावा. अटी शर्ती खूप सोयीस्कर आहे, कोणालाच याच्यामध्ये अडचण होणार नाही. ज्यालाही लाभ पाहिजे त्याला लाभ हा भेटणार, जेणेकरून त्यांचं लाईव्हलीहूड, त्यांना स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी ही योजना शासनाने आकारली आहे. ही निशुल्क देणार आहे रिक्षा, ई रिक्षा, किंवा काही चार्जेस आहे आणि कधीपर्यंत आचारसंहिता लागण्यापूर्वी करायचं आहे पूर्ण टार्गेट की नंतर? नाही, आता जसे जसे फॉर्म येईल तसे आम्ही त्यांना सँक्शन करू. याच्यामध्ये 3 क्रायटेरिया आहे. 70% त्यांना लोन उपलब्ध करून देणार आहे, 20% शासन विदाऊट इंटरेस्ट त्यांना ग्रँट उपलब्ध करून देणार आहे, 10% त्या महिलांचा स्वहिस्सा राहील. त्यामुळे चांगली योजना आहे. आणि ई रिक्षा असल्यामुळे डिझेल पेट्रोलचा त्याच्यामध्ये विषय येणार नाही. आणि आपल्याकडे आता मेट्रो बनलेले आहे. फीडर सर्व्हिससाठी त्यांना महत्त्वाचं आम्ही त्यांना फीडर सर्व्हिससाठी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून जे पॅसेंजर आहे आपल्या घरापासून तर मेट्रोच्या फीडरपर्यंत आणि जे मोठे मोठे बाजारपेठ आहे त्यांना तिथं आम्ही उपलब्ध करून देऊ. निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज आहे, काय इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे? नाही, नुकताच भारत निवडणूक आयोग यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि कमिशनरची आढावा मुंबई इथे झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळं प्रिपरेशन आमचं झालेलं आहे. कमिशनचं एकच सूचना होती की नागपूरमध्ये म्हणजे मोठ्या शहरासारख्या नागपूरमध्ये पण मतदानाची टक्केवारी कमी आहे. तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस लोकसभेमध्ये आपण मिशन डिस्टिंक्शन हे घेतलं होतं, पण आपण डिस्टिंक्शनमध्ये पास होऊ शकलो नाही. काही प्रॉब्लेम. पण ह्यावेळेस विधानसभेच्या वेळेस निश्चितच आम्ही पुन्हा जोशमध्ये आम्ही काम करू. आणि आता मतदार नोंदणीमध्ये पण आपण 3 लाख मतदारांना ॲड केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की आमची तयारी पूर्ण आहे. म्हणजे मशीन्स वगैरे सगळ्या तयार झालेल्या आहे. पोलिंग सेंटर, काउंटिंग सेंटर सगळे तयार होत आहे. त्यामुळे जेव्हा पण इलेक्शन लागेल आणि जेव्हा नागपूरमध्ये वोटिंग होईल, सगळ्यांनी आपल्या घरून बाहेर पडून कसली सुट्टी न घेता आपल्या जवळच्या मतदार केंद्रावर ज्यात आपलं नाव आहे जाऊन मतदान करावे आणि जिल्हा प्रशासनाला डिस्टिंक्शनमध्ये पास होण्यासाठी मदत करावी. थँक्यू. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी.
नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.